नमस्कार. कुक विथ सोनल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण मऊ लुसलुशीत घडीची चपाती कशी बनवायची ते बघत आहोत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण चपात्या बनवल्या होत्या, पण त्या खूप साऱ्या प्रकारे बनवल्या होत्या. तर आज आपण फक्त घडीची चपाती योग्य पद्धतीने कशी बनवायची ते बघणार आहोत. आणि घडीची चपाती बनवण्यासाठी एक मी ताट घेतलेला आहे आणि सोबतच पीठ चाळून घेतलेलं आहे. पीठ घेताना काय करायचं, समुटीमध्ये जेवढं पीठ मावेल तेवढं आपल्याला घ्यायचं आहे. म्हणजे आपल्याला किती चपात्या करायच्या तेवढं पीठ आपल्याला घ्यायचं आहे. मुठीच्या मापाने एक मूठ तर एक चपाती अशी ही पोळी आपली तयार होते. तर मला 10 चपात्या करायच्या आहेत, तर मी 10 मुठी पीठ घेतलेलं आहे. अर्धा चमचा मीठ या पिठामध्ये टाकायचं आहे. आता मीठ आणि पीठ आपल्याला दोन्हीही व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. मीठ टाकल्यामुळे चपाती छान खमंग लागते. 1 ग्लास पाणी घेतलेलं आहे. आता पाणी आपल्याला पिठाच्या मध्यभागी टाकायचं आहे आणि चमच्याने व्यवस्थित असं ते मिक्स करायचं आहे. तर ही एक ट्रिक आहे, ज्यांना हात भरावेसे वाटत नाहीत आणि कणकीने भरलेले हात आवडत नाहीत, तर आपण अशा पद्धतीने अगोदर 1 ग्लास पाणी पिठामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. एकंदरीत काय, आपल्याला जे कोरडं पीठ असतं ते ओलसर करून घ्यायचं आहे. ओलसर केल्यानंतर छान मळल्या जातं. असं सुकं पीठ जे असतं ते ताटाच्या बाहेर सांडतं किंवा मग मळायलासुद्धा जड जातं. तर चमच्याने अगोदर आपण याला फक्त मिक्स करून घ्यायचं आहे पाण्यामध्ये. तर ही 10 चपात्यांची कणिक आहे, त्यासाठी 1 ग्लास पाणी मी वापरलेलं आहे. कणिक कमी जास्त असल्यामुळं पाणी कमी जास्तसुद्धा लागू शकतं. आता आपल्याला फक्त हलक्या हाताने काय करायचं आहे, पीठ एका जागेवर गोळा करायचं आहे. आता व्यवस्थित असा याचा गोळा आपल्याला बनवून घ्यायचा आहे. पाणी मिक्स केल्यामुळे खूप पटकन याचा गोळा बनला जातो आणि हातसुद्धा कमी भरतात. तर जे थोडेसे भरलेले हात आहेत त्याच्यावरती सुकं पीठ आपल्याला असं रफ करायचं आहे, म्हणजे हात थोडे क्लीन होतात. थोडंसं पाणी लावून कणिक आता आपल्याला मऊ करून घ्यायची आहे. छान अशी आता तिला मळून घ्यायची आहे. तुम्ही दोन्ही हाताचा वापरसुद्धा कणिक मळताना करू शकता. खूप पटकन कणिक मळल्या जाते. थोडंसं अगदी पीठ टाकायचं आहे वरती. आता पीठ आणि कणिक आपल्याला व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे. शेवटी पीठ टाकल्यामुळे काय होतं, कणिक हाताला पण चिटकत नाही आणि ताटसुद्धा क्लीन होतं, ताटाला कणिक चिपकत नाही. तर आता 1 मिनिटे असंच मी याला व्यवस्थित असं मळून घेतलेलं आहे. मस्त सॉफ्ट अशी ही कणिक आता तयार झालेली आहे. अर्धी पळी तेल आपल्याला याच्यावरती टाकायचं आहे. आता तेल छान असं कणकेमध्ये थोडंसं मिक्स करून घेऊयात. तर पहा किती मऊ अशी ही कणिक तयार झालेली आहे. आता फक्त आपल्याला याच्यामध्ये तेल मिक्स करून घ्यायचं आहे. कणिक पूर्णपणे मळून झालेली आहे. तेल छान आता मिक्स झाल्यानंतर कणिक आपल्याला 5 मिनिटासाठी झाकून ठेवायची आहे. तर मी एका दुसऱ्या भांड्यामध्ये याला झाकून ठेवते. तुम्ही ताटामध्ये सुद्धा झाकून ठेवू शकता. आता झाकण ठेवून 5 मिनिटे असंच ठेवायचं आहे. 5 मिनिटानंतर कणिक छान अशी भिजल्या जाते. कणिक भिजवण्यासाठी 5 ते 10 मिनिटे पुरेसे होतात. कणिक भिजवायला खूप अर्धा तास किंवा मग 20 मिनिटे असं लावू नये. कणिक खूप पातळसुद्धा होते. सोबतच जेव्हा आपण त्याच्या पोळ्या बनवतो तेव्हा त्या काळपट अशा दिसतात, पिवळसर पोळ्या दिसत नाहीत. तर कणिक भिजवताना शक्यतो 5 ते 10 मिनिटेच तिला भिजवा, ती व्यवस्थित भिजल्या जाते. आता कणिक छान भिजवली की याच्यामध्ये थोडंसं तेल आपल्याला वरतून टाकायचं आहे, म्हणजे पिठाचे गोळे करताना ते हाताला चिटकत नाहीत आणि छोटे छोटे असे त्याचे गोळे आपल्याला बनवून घ्यायचे आहेत, जेवढी तुम्हाला पोळी लाटायची आहेत तेवढे. तर पटकन पोळ्या होण्यासाठी आपण सर्व पिठाचे गोळे अगोदर असे बनवून घेणार आहोत. तर मी सर्व गोळे बनवून घेतलेले आहेत आणि गोळे बनवल्यानंतर याला अजिबात पीठ लावायचं नाही, कारण की मग ते किरमसतात आणि पोळी व्यवस्थित होत नाही. तर जेव्हा तुम्हाला पोळी लाटायची आहे तेव्हाच हा पिठाचा गोळा पिठामध्ये डीप करायचा आहे. अगोदरच सर्व गोळ्यांना पीठ लावून ठेवायचं नाही. तर आता एक पिठाचा गोळा आम्ही घेतलेला आहे आणि ह्याची आपण पोळी बनवून घेऊयात. तर घडीची पोळी छान फुगण्यासाठी काय करायचं, खूप छोटी पोळी नाही लाटायची घडी करताना, थोडीशी मीडियम साईजची पोळी आपल्याला लाटून घ्यायची आहे. तर पहा, मी एक मीडियम साईजची पोळी आता इथे लाटून घेतलेली आहे. आता याच्यावरती थोडंसं तेल टाकायचं आहे आणि सर्व बाजूंनी तेल आपल्याला व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं आहे.
थोडंसं कोरडं पीठ आपल्याला याच्यावरती टाकून घ्यायचं आहे, म्हणजे त्यामध्ये ज्या लेयर्स पडतात त्या छान सुटसुटीत होतात, चिटकत नाहीत. आता पोळी अशी दुमडून घ्यायची. पोळी पूर्ण काठोकाठ नाही दुमडायची, अर्धा इंच अंतर सोडून दुमडायची आहे, म्हणजे छान आतमध्ये ती फुगते. खूप सारे लेयर्स पडतात. थोडंसं तेल लावायचं आहे वरतून, अजून थोडंसं पीठ आपल्याला याच्यावरती लावायचं आहे. सर्व बाजूने असं पसरवून घ्यायचं. अजून एक वेळेस आपल्याला हिला अशी दुमडून घ्यायची आहे. आता ही आपली 4 पदरी घडीच्या पोळीचा उंडा तयार झालेला आहे. थोडेसे काठे त्याचे असे दाबून घ्यायचे. जे कोपरे आहेत ते गोलाकार आकारामध्ये करून घ्यायचे, म्हणजे पोळी लाटताना गोलाकार होते. पोळी पाटावर थोडंसं पीठ टाकायचं. सर्व घडीला ते व्यवस्थित असं लावून घ्यायचं. आता हलक्या हाताने आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची आहे. कमीत कमी पीठ लावून आपल्याला ही पोळी लाटायची आहे. आवश्यकतेनुसार थोडं थोडं पीठ टाकत जायचं आणि कमीत कमी पिठाचा वापर करून ही छान अशी पोळी लाटून घ्यायची. पोळी लाटताना सुरुवातीला मध्यभागी पोळी लाटायची. जशी पोळी मोठी होईल तशी तिच्या कडा लाटत जायच्या आहेत. तर पहा, मी सुरुवातीला अगोदर मध्यभागी लाटायला सुरुवात केली. पोळी थोडीशी मोठी झाल्यानंतर त्याच्या कडा व्यवस्थित अशा लाटून घेत आहे. सर्व बाजूने एकसारखी अशी आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची आहे. पोळी लाटताना तिला असं उलटपालट करून आपल्याला लाटायची आहे, म्हणजे ती दोन्ही बाजूने सारखी होते. जर आपण तिला एकाच बाजूने लाटली तर ती भाकरीसारखी होते, एका बाजूने जाड आणि एका बाजूने पातळ. तर दोन्ही बाजूने लाटल्यानंतर छान अशी पोळी तयार होते. पोळी लाटताना खूप जाडसुद्धा नाही ठेवायची किंवा मग तिला खूप पातळसुद्धा नाही लाटायची. खूप जाड लाटल्यानंतर ती खायला चांगली लागत नाही आणि जर खूप पातळ तुम्ही तिला लाटली तर ती व्यवस्थित फुगत नाही. तर एक मीडियम साईजची पोळी मी इथे लाटून घेतलेली आहे. आता पोळी लाटून झालेली आहे. तवा गरम करत ठेवलेला आहे. तवा गरम झाला की याच्यावरती थोडंसं तेल लावायचं आहे, म्हणजे काय होतं, पहिली पोळी जी तव्याला चिकटते तर तसा प्रकार घडत नाही आणि पहिली पोळीसुद्धा छान भाजल्या जाते. पोळी टाकल्यानंतर थोडीशी त्याच्यावरती बबल्स येतात. तर पहा, आता आपण याला पलटून घेऊयात. तर ही पोळी अजिबात चिकटलेली नाही आहे. ही पहिलीच पोळी आहे, तरीही छान अशी पलटल्या गेली आहे. पोळी भाजताना एकाच साईडने जास्त वेळ जर तव्यावरती राहिली तर तिची एक बाजू जास्त जाड होते आणि दुसरी बाजू पातळ होते. तर सतत अशी तिला उलटपलट करून आपल्याला भाजायची आहे. तर आता याला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे. दोन्ही साईडने थोडं थोडंसं तेल आपण याच्यावरती लावून घेऊयात. पोळी फुगल्यानंतर याला उलटण्याने उलटवून घ्यायची आहे. तर पहा, मस्त अशी आता ही पोळी आपली फुगलेली आहे. दोन्ही बाजूने व्यवस्थित असं मी याला तेल लावून घेतलेलं आहे. मीडियम गॅसवरती व्यवस्थित अशी ही पोळी आपल्याला भाजून घ्यायची आहे. तर पहा, सतत मी याला असं उलटपलट करून व्यवस्थित असं भाजून घेत आहे. एकाच साईडने जास्त वेळ त्याला तव्यावर नाही ठेवलेली. तर मस्त अशी ही पोळी फुगलेली आहे. छान असा त्याला सोनेरी रंग आला आणि थोडेसे असे हलके हलके सोनेरी डाग दिसायला लागले. आपली पोळी भाजलेली आहे. पोळी भाजत असताना गॅस मीडियम किंवा मग मोठा असायला हवा. बारीक गॅसवरती जर पोळी भाजली तर ती वातड होते, मऊ लुसलुशीत राहत नाही. तवा जर खूप तापला असेल तर तुम्ही बारीक गॅस करू शकता. शक्यतो मीडियम गॅसवरतीच पोळी आपल्याला भाजून घ्यायची आहे, म्हणजे ती छान भाजल्या जाते. तर पहा, आता दुसरी पोळीसुद्धा मी व्यवस्थित अशी भाजून घेत आहे. मस्त अशा या पोळ्या फुगतात, अजिबात वातड होत नाहीत. दुसऱ्या दिवशीपर्यंत सुद्धा त्या अशाच मऊ लुसलुशीत राहतात. तर पहा, छान अशी ही पोळी फुगलेली आहे. आता सर्व पोळ्या आपल्याला अशाच बनवून घ्यायच्या आहेत. पोळ्या बनवणं खरं तर खूप सोपं आहे. फक्त काही टिप्स आहेत ज्या आपण काळजीपूर्वक बघितल्या पाहिजेत आणि त्या फॉलोसुद्धा केल्या पाहिजेत, म्हणजे पोळ्या छान मऊ लुसलुशीत होतात. आणि आपला रोजचा आहार म्हणजेच पोळी भाजी आहे. पोळी छान असली तर आपलं जेवण पण व्यवस्थित होतं. तर मस्त अशा या पोळ्या झालेल्या आहेत. पहा, खूप साऱ्या लेयर्स याला पडलेल्या आहेत. आता उन्हाळ्यामध्ये पोळ्या पटकन कडक होतात, तर छान अशा त्याच्या घड्या करायच्या किंवा मग तुम्ही एकावर एक सुद्धा याला ठेवू शकता. आता याला आपण व्यवस्थित असं पोळी डब्यामध्ये झाकून ठेवणार आहोत, म्हणजे त्या दिवसभर मऊ लुसलुशीत राहतात.
चपाती म्हणण्याचा बऱ्याच वेळेस प्रयत्न केला, पण तोंडून पोळीच हा शब्द उच्चारला जात होता. तर अशी आपली ही चपाती असो किंवा मग पोळी असो तयार आहे. तुम्हाला जर आजचा हा साधा सोपा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात अशाच साध्या सोप्या चमचमीत रेसिपींसोबत. तोपर्यंत बाय.